हॅलो बॉईज, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युले बघितले, रूल्स बघितले आणि 3 बेसिक एक्झाम्पल बघितले. आज आपण आता कोरोनामुळे वेळ खूप निघून चाललेला आहे आपला आणि सिलेबस खूप मागे पडत आहे आपला. त्यासाठी आपण डायरेक्ट आता एक्सरसाइज 3.1 वर येऊ. म्हणजे 3.1 हा एक्सरसाइज आपण सुरू करणार आहे आज. तर त्यातले 3 एक्झाम्पल आज आपण घेणार आहे. तर 3 एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे खाली दिलेले जे फंक्शन आहे ते आपल्याला इंटिग्रेट करायला सांगितलेले आहे. तर आपण ते सॉल्व करू आता. नंबर 1 चं एक्झाम्पल काय, इंटिग्रेट करायचं सांगितलं. तर इंटिग्रेशनचं कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेट करायचं असेल आपल्याला तर आपल्याला i इक्वल टू घ्यावं लागेल. i मीन्स इंटिग्रेशन. i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस x प्लस 1. आता किती फंक्शन्स आहे, किती टर्म्स आहे, 1 2 3 4 टर्म्स आहे आणि या 4 टर्म्सचं आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. तर आपण काय घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल i इक्वल टू जो फंक्शन आहे तो ऍज इट इज घेतलं आणि विथ रिस्पेक्ट टू x सांगितलेलं आहे. तर विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dx. आता आपण पाहिलेलं रूल, फर्स्ट रूल काय पाहिला, ऍडिशन सबट्रॅक्शनचं. ऍडिशन सबट्रॅक्शनचं रूल काय सांगतो का दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपण काय करतो, सेपरेट करतो. तर पहिले काय पाहायचं की प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन निघतं का. तर पहिला टर्म्स आहे x क्यूब, दुसरा आहे x स्क्वेअर. x क्यूबचं इंटिग्रेशन निघणार. क्यूब मीन्स पॉवर मध्ये कॉन्स्टंट आहे, म्हणजे x चा पॉवर n हा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे इंटिग्रेशनचा. x पॉवर ऑफ n मीन्स इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n, x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1. हा या प्रकारे या फॉर्म्युलेनुसार आपण फॉर्म्युला जो पाहिलेला आहे इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n into dx इक्वल टू काय, x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. अशा प्रकारचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. त्या फॉर्म्युलानुसार ह्या टर्मचं इंटिग्रेशन काढू शकतो. तसेच प्रकारे x स्क्वेअरचं पण काढू शकतो. तसेच प्रकारे x चं इंटिग्रेशन पण काढू शकतो. x चा पॉवर किती इथं 1. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन काढू शकतो. तर आता आपण इंटिग्रेशन काढू. काय येणार, इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन घ्यावं लागेल. पहिले इंटिग्रेशन ऑफ x क्यूब इनटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इनटू dx माइनस इंटिग्रेशन ऑफ x इनटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इनटू dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x क्यूब. त्या फॉर्म्युलानुसार काय येणार, x पॉवर ऑफ n च्या फॉर्म्युलानुसार n च्या ठिकाणी 3 आहे, म्हणजेच काय येणार, x पॉवर ऑफ 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 प्लस इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर. इथं पण x पॉवर ऑफ n यांचा फॉर्म्युला यूज करणार. x पॉवर ऑफ n चा काय येणार, x पॉवर ऑफ 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 मायनस इथं आता x आहे, x चं इंटिग्रेशन काढू शकत नाही. 1 चं इंटिग्रेशन x असतो परंतु x चं काढू शकत नाही. मग इथं काय, जर डेरिव्हेटिव्ह x चा 1 असतो परंतु x चं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाही. तर x चं पॉवर किती येतं तर ह्या फॉर्म्युलानुसार आपण याचं इंटिग्रेशन काढू शकतो. x चा पॉवर 1 आहे, म्हणजेच काय येणार इथं, x पॉवर ऑफ 1 प्लस 1 n प्लस 1 मीन्स 1 प्लस 1 यांच्या ठिकाणी 1 आहे आणि अपॉन 1 प्लस 1 प्लस आता 1 चं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ x डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 इंटिग्रेशन ऑफ 1 मीन्स x आणि शेवटी पूर्ण इंटिग्रेशन काढणं झालं. आता काय घेणार, प्लस कॉन्स्टंट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. सॉल्व करा समोर. x पॉवर ऑफ 3 प्लस 1 3 प्लस 1 मीन्स 4 अपॉन 3 प्लस 1 मीन्स 4 प्लस x पॉवर ऑफ 2 प्लस 1 मीन्स 3 अपॉन 2 प्लस 1 मीन्स 3 माइनस x पॉवर ऑफ 1 प्लस 1 मीन्स 2 अपॉन 1 प्लस 1 मीन्स 2 प्लस x एज इट इज आणि प्लस c. अशा प्रकारे आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व केला. फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करा. फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. आता सेकंड एक्झाम्पल काय सांगितलं, इंटिग्रेट करा सांगितलेलं आहे. म्हणून आपण काय करणार, इंटिग्रेट करायचं म्हटल्यावर इंटिग्रेशन i इक्वल टू घ्यावं.
I इक्वल टू आणि नंतर येणार इंटिग्रेशनचं सिम्बॉल आणि विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dx. सेकंड एक्झाम्पल काय सांगतं, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस 2 अपॉन x होल स्क्वेअर. x स्क्वेअर या ब्रॅकेटला मल्टिप्लाय मध्ये आहे. आता आपल्याला इंटिग्रेशन काढायचं असेल तर फंक्शन कसे पाहिजे, सेपरेट पाहिजे, प्लस मायनस मध्ये, बरोबर. किंवा त्याला जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकतो. पण इथं काय आहे, x स्क्वेअर बाहेर हा पण फंक्शन आहे आणि एक ब्रॅकेटच्या आतमध्ये फंक्शन आहे, परंतु x स्क्वेअर ने याला मल्टिप्लाय करू शकत नाही आपण, कारण ब्रॅकेट स्क्वेअर आहे. काय आहे, ब्रॅकेट स्क्वेअर आहे. म्हणून पहिले काय करावं लागेल, आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागेल, त्याच्यानंतरच आपण समोर सॉल्व्ह करू शकतो. तर काय येणार, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट x स्क्वेअर इन ब्रॅकेट. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह कर. ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करणार, 1 मायनस 2 अपॉन x होल स्क्वेअर. स्क्वेअर कसं करतो आपण ब्रॅकेटचं स्क्वेअर, तर a मायनस b होल स्क्वेअर या फॉर्म्युल्यानुसार आपण याचं एक्सपांडेड फॉर्म घेऊ शकतो. एक्सपांडेड फॉर्म घ्यावा लागेल. कसं करणार, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर, नंतर मायनस इथं म्हणून मायनस, दोन्ही टर्मचं मल्टिप्लाय त्याचं डबल, म्हणजे a इंटू b मीन्स ab आणि त्याचं डबल मीन्स 2ab. आणि नंतर सेकंड टर्मचं स्क्वेअर, मायनसचं स्क्वेअर काय असतं प्लस आणि b चं स्क्वेअर b स्क्वेअर. यानुसार आपण याचा एक्सपांडेड फॉर्म घेणार. तर फर्स्ट टर्म कोणता येतं 1, 1 चं स्क्वेअर 1 मायनस इथं म्हणून मायनस, दोन्ही टर्मचं मल्टिप्लाय 1 into 2 upon x मीन्स 2 upon x आणि त्याचं डबल म्हणजे 2 into 2 upon x. आणि नंतर काय ना, सेकंड टर्मचं स्क्वेअर, तर मायनसचं स्क्वेअर प्लस असतं आणि 2 चं स्क्वेअर 4 आणि x चं स्क्वेअर x स्क्वेअर into dx. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेतलं, स्क्वेअर राहिलं की इथं नाही राहिलं. या फॉर्म्युल्यानुसार आपण याचं एक्सपांडेड फॉर्म घेऊन टाकलं. आता काय करणार आपण, ब्रॅकेटच्या बाहेर पहा x स्क्वेअर. x स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे x स्क्वेअर ने काय करता येईल, आपल्याला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करता येईल, कारण मल्टिप्लाय मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर into 1 मीन्स x स्क्वेअर. ब्रॅकेट मध्येच घेऊ आपण. आता एका ब्रॅकेट मध्ये x स्क्वेअर, आता इथं 2 into 2 4 आणि x स्क्वेअर मल्टिप्लाय मध्ये येणार, बरोबर. म्हणजेच काय ना, मायनस x स्क्वेअर into 2 into 2 मीन्स 4 upon x प्लस x स्क्वेअर into 4 upon x स्क्वेअर म्हणजेच काय ना, x स्क्वेअर into 4 upon x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट into dx. आता या ठिकाणी पहा, हा x कॅन्सल होणार आणि या स्क्वेअर मधलं एक x कॅन्सल होणार, म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल करून टाक, कारण हा न्यूमरेटर मध्ये हा डिनोमिनेटर मध्ये x कॅन्सल. आता इथं बघा, x स्क्वेअर न्यूमरेटर मध्ये x स्क्वेअर डिनोमिनेटर मध्ये x स्क्वेअर घे कॅन्सल. काय ना, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट काय राहिलं इथं, आता x स्क्वेअर इथं राहिलं x आणि इथं 4 म्हणजे 4x. इथं x स्क्वेअर कॅन्सल झालं, इथं राहिलं प्लस 4 ब्रॅकेट कंप्लीट into dx. आता पहा, सर्व टर्म्स सेपरेट झाले, फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म मायनस आणि प्लस मध्ये आहे, म्हणून याचं आपण इंटिग्रेशन कसं करू शकतो, आता सेपरेट इंटिग्रेशन प्लस मायनस मध्ये असल्यामुळे इक्वल टू काय ना, इंटिग्रेशन ऑफ सेपरेट इंटिग्रेशन काय x स्क्वेअर into dx. नंतर मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस 4x into dx. नंतर प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 into dx इक्वल टू x स्क्वेअर. सेपरेट टर्म्स आहे, त्याला कॉन्स्टंट आहे का x स्क्वेअरला नाही आहे, म्हणून x स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपण करू शकतो. पण इथं पहा 4x आहे, तर 4x कॉन्स्टंट. जर k into f of x इंटिग्रेशन ऑफ k into f of x फॉर्म्युला पाहिला नाही, रूल पाहिला नाही, तर k काय केलं आपण बाहेर घेतो. तशाच प्रकारे इथं 4 काय येणार बाहेर येणार. अजून याचं इंटिग्रेशन आपण काढणार नाही. काय येणार, x स्क्वेअर into dx मायनस 4 इज कॉन्स्टंट बाहेर आलं, इथं काय येणार x into dx. आता आपण 4 चं इंटिग्रेशन करू शकतो का नाही करू शकतो. 1 चं इंटिग्रेशन घेतो. 1 dx चं इंटिग्रेशन आपण याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये पण बघितलेलं आहे. 1 dx चं इंटिग्रेशन जसं x चा डेरिव्हेटिव्ह 1 चं इंटिग्रेशन x, तर 4 जर बाहेर घेतलं तिथं काय राहणार 1, म्हणजे तिथे येणार 4 आणि इंटिग्रेशन ऑफ 1 dx इक्वल टू. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो सर्व टर्म्सचं. x स्क्वेअरचं इंटिग्रेशन कोणत्या फॉर्म्युल्यानुसार, x पॉवर ऑफ n. इंटिग्रेशन ऑफ x पॉवर ऑफ n x पॉवर ऑफ n प्लस 1 अपॉन n प्लस 1. तशाच प्रकारे इथं काय येणार मग x पॉवर ऑफ 2 प्लस 1 मीन्स 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1
एक्स पॉवर ऑफ एन प्लस 1 एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला मायनस इथं पण तसंच प्रकारे x चा पॉवर किती येणार 1 म्हणजे इथे येणार 4 into x पॉवर ऑफ 1 plus 1 upon 1 plus 1 plus 4 into इंटिग्रेशन ऑफ 1 dx 1 चा इंटिग्रेशन x आणि नंतर शेवटी प्लस c इक्वल टू x पॉवर ऑफ 2 plus 1 is 3 upon 2 plus 1 is 3 minus 4 into x power of 1 plus 1 is 2 upon 1 plus 1 is 2 plus 4x plus c. आता 2 ना 4 ला डिवाइड होतं 2 1 जा 2 2 2 जा 4 which is equal to x power of 3 upon 3 minus इथं राहिलं 2 into x square plus 4x plus c. अशा प्रकारे आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू पुन्हा.